नमस्कार मित्रांनो, ई एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत परीक्षेत युरोपियन सत्ता स्थापनेचा कालखंड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुमचा रिव्हिजन होईल. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक प्रोव्हाइड केलं आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. पहिला प्रश्न आहे, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर मित्रांनो, प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला आहे. तर मित्रांनो, प्लासीची लढाई 23 जून 1757मध्ये झालेला आहे. आणि प्लासी येथे सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली. कोणाकोणामध्ये? तर मित्रांनो, सिराज उद्दौला व इंग्रज यामध्ये सिराज उद्दौला यांचा पराभव झाला आहे. तर मित्रांनो, प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1757ची प्लासीची लढाई व 1760ची व्लादिवॉस्टची लढाई आणि 1764ची बक्सारची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? तर मित्रांनो, त्यावेळी बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हे 1757 ते 1760 या काळात तो बंगालचा गव्हर्नर होता. तर ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणामध्ये झाली आहे? तर मित्रांनो, प्लासीची लढाई झालेली आहे सिराज उद्दौला व इंग्रज. तर ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पुढील युद्धांची त्यांच्या कालानुक्रमाने सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. तर मित्रांनो, सर्वात पहिले झालेला युद्ध आहे प्लासीचे युद्ध म्हणजे 1, आणि दुसरा झाला आहे तिसरे पानिपत युद्ध म्हणजे 1761मध्ये दुसरा, आणि तिसरा झाले आहे बक्सरचे युद्ध. तर चौथा झाला आहे चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध 1799मध्ये. तर ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर होईल. 2, 3, 1 आणि 4. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी भारतात रिकाम जागा या युद्धाने राजकीय सत्तेचा मुहूर्तमेढ रोवली. तर कोणत्या युद्धाने? तर मित्रांनो, प्लासीच्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाले? तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की प्लासीची लढाई 1757मध्ये झालेली आहे आणि बक्सारची लढाई 1764मध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2 याचे उत्तर होईल. पुढचा प्रश्न होईल, मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांना कोणाकडून भेटला आहे? तर मित्रांनो, मुंबईचे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांना त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण म्हणून दिले. तर केव्हा दिले आहे? त्याच्या विवाहप्रसंगी आंदण म्हणून दिले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचे उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बक्सारची लढाई कधी झाली आहे? तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की बक्सारची लढाई 1764मध्ये झाली आहे आणि तिचं डेट महत्त्वाचं आहे. तर 22 ऑक्टोबर. केव्हा? तर 22 ऑक्टोबर 1764मध्ये झाले. तर मित्रांनो, बिहार प्रांतासाठी बक्सार येथे 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारच्या लढतीत मेजर मनरोज इंग्रजी फौजेने मुघल बादशाह शाह आलम, मिर्खा सिंग व अवधचा नवाब शुजा उद्दौला यांचा पराभव केला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचे उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली आहे? तर मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापन झालेली आहे. तर मित्रांनो, बादशाह जहांगीरने 1613मध्ये सुरत येथे वकास स्थापन करण्याची परवानगी इंग्रजांनी दिली. तर कोणी दिली आहे? तर बादशाह जहांगीरने. केव्हा? तर मित्रांनो, 1613मध्ये. आणि मित्रांनो, इंग्रजांनी मच्छलीपट्टणम, सुरत, मद्रास आणि कोलकाता, मुंबई या ठिकाणी वकार उघडले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 याचे उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मतदार रद्द केले आहे? तर मित्रांनो,
1833चा संधी कायदा या कायद्याने व्यापारी मतदार रद्द केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्याबद्दल पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 23 जून 1757. तर ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले आहेत? तर मित्रांनो, रयतवारी या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले आहेत. तर मित्रांनो, रयतवारी पद्धत 1820मध्ये मद्रास प्रांतात थॉमस मुनरो व रीड यांनी सुरू केले. तर कोणी केलं आहे? थॉमस मुनरो व रीड यांनी सुरू केलं. केव्हा? तर मित्रांनो 1820मध्ये. आणि त्यानंतर एल्फिन्स्टनच्या काळात 1819 ते 27 मुंबई प्रांतात सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, यात शेतकरी प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतसारा देत असते. तर ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर मित्रांनो, जमोरिन या राजाकडून वास्को द गामा यांनी व्यापारी सवलती मिळवल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला आहे? तर मित्रांनो, अमेरिका खंडाचा शोध याने कोलंबस यांनी लावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.